हाय हॅलो नमस्कार, कशा आहे मंडळी? मजेत ना? चला तर मग आज आपण अतिशय सोप्या पद्धतीची आलूच्या भाजीची रेसिपी पाहूया। सर्वप्रथम मी कांदा कापून घेतला आणि आलूची एक एक करून अशी साल काढून घेऊया। हे बघा, मी एका आलूची साल काढून घेतली आहे। आता सर्व आलूची साल काढून घेते आणि कापून घेते। हे बघा, अशा प्रकारे आलू, कांदा आणि लसूण कापून वगैरे रेडी ठेवला। नंतर कुकर तापवायला ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं, 2 पळी तेल टाकलं, मग मोहरी टाकली। मोहरी चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची। हे बघा, अशा प्रकारे मी मोहरी टाकली आहे। चांगली तेलामध्ये तडतडू दिल्यानंतर मग मी त्यामध्ये जिरे ॲड करणार आहे। हे बघा, जिरं टाकून घ्यायचं आणि मग लसूण टाकायचा। लसणला थोडा लालसर कलर आल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा। हे बघा, आपण कापलेला कांदा पूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचा। एक कांदा मी मीडियम साईजचा कापून घेतलेला होता। कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत हलवत राहायचं। मग नंतर त्यामध्ये तिखट ॲड करायचं तुमच्या चवीनुसार। तुम्हाला तिखट हवी असेल तर तिखट करायची, नाही तर फिकी करायची। आमच्या घरी आम्हाला सर्वांना तिखट आवडते म्हणून मी थोडी तिखट केली आहे। आणि सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आलू टाकून, आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आणि हळद टाकायची आणि पूर्ण हलवून घ्यायची। आणि तुम्हाला पाहिजे असेल तर त्यामध्ये पाणी ॲड करायचं। मला त्यामध्ये पाणी हवं आहे तर मी थोडंसं पाणी टाकून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। हे बघा, मी अशा प्रकारे मीठसुद्धा टाकून घेतलं आणि सगळं मीठ हलवून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या होईल तोपर्यंत भाजी होऊ द्यायची। अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।